अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक मासामध्ये गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. गाईला ही वस्तू खाऊ घालताना ही होणारी मोठी चूक टाळा, नाहीतर भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य. अधिक मासामध्ये गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे? वस्तू नेमकी कधी खाऊ घालायची आहे? तर ही वस्तू कोणत्या गाईला नेमकी खाऊ घालायची आहे? कोणत्या अचूक वेळेमध्ये ही वस्तू गाईला खाऊ घालायची आहे आणि ही वस्तू खाऊ घालताना ही होणारी मोठी चूक टाळायची आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणारा, की अधिक मासामध्ये गाईला एवढं महत्त्व का दिलं जातं? अधिक मासामध्ये ही वस्तू गाईलाच का खाऊ घालायची आणि ही वस्तू गाईला खाऊ घालण्याची योग्य पद्धत काय? अधिक मासामध्ये हा प्रभावी उपाय करताना काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका करू नये? अधिक मासामध्ये गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने कोणते पुण्यफळ मिळते? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओ कोठेही स्किप करू नका. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर अतिशय पवित्र आणि शुभ असणारा अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना 17 मे 2026 पासून सुरू झालेला आहे. तर धोंड्याचा महिना हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असून तो महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या अधिक मासाला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास असं देखील म्हणतात. तर या अधिक मासामध्ये गाईला एवढं महत्त्व का दिलं जातं? आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला एवढं महत्त्व का? हा देखील मैत्रिणींनो तुमच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे गाईला आपल्या धर्मामध्ये एवढं महत्त्व का? तर अधिक मासामध्ये गाईला का ही वस्तू खाऊ घालायची आणि अधिक मासामध्ये नेमकी कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे? अधिक मासामध्ये कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेवटी एक गुप्त वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. तर गाईला ही एक गुप्त वस्तू खाऊ घातल्याने मुलांची भरभरून प्रगती होणार आहे. चुकूनही करू नका या चुका, नाहीतर आयुष्यभराचे भोग भोगावे लागतील. तर मैत्रिणींनो, पहिला आपला प्रश्न जो होता, अधिक मासामध्ये गाईला एवढं महत्त्व का? आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला केवळ एक प्राणी मानलं जात नाही, तर गाईला गोमाता म्हणून पूजलं जातं. कारण आपल्या धर्मशास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास मानला जातो. असं म्हटलं जातं की गायीच्या चरणामध्ये तीर्थस्थानाचं पुण्य असतं. गायीच्या पाठीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि गायीची सेवा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं. विशेषतः अधिक मासामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना केली जाते आणि गाय ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. म्हणूनच या पवित्र अधिक महिन्यामध्ये गायीला विशेष महत्त्व दिलं जातं. धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं आहे की अधिक मासामध्ये श्रद्धेने गोसेवा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, दारिद्र्य दूर होतं आणि घरामध्ये सुख समृद्धीचा वास होतो अशी मान्यता आहे. पण मैत्रिणींनो, गाईला कोणती वस्तू कधीही आणि कशीही खाऊ घातली तर त्याचं पूर्ण पुण्य मिळत नाही. तर त्यासाठी योग्य वेळ, योग्य पद्धत आणि काही नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आणि पुढे मी तुम्हाला सांगणार आहे अधिक मासामध्ये गाईला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची आणि कोणत्या वेळेमध्ये ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि गाईला ही वस्तू खाऊ घालताना कोणती मोठी चूक चुकूनही करू नये. तर मैत्रिणींनो, आपला दुसरा प्रश्न असा की अधिक मासामध्ये गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने कोणते पुण्यफळ मिळते? तर मित्रांनो किंवा मैत्रिणींनो, अधिक मासामध्ये श्रद्धेने आणि भक्तिभावाने गाईला ही वस्तू खाऊ घातल्याने अत्यंत शुभ पुण्यफळ मिळतं असं मानलं जातं.
धर्मशास्त्रानुसार अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये केलेले दान, जप, पूजा आणि सेवा अनेक पटीने फलदायी ठरतात अशी मान्यता आहे. असं सांगितलं जातं की अधिक मासामध्ये गायीची सेवा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते, अशी श्रद्धा आहे. अनेक जण असा विश्वास ठेवतात की गायीला श्रद्धेने अन्न दिल्याने कुटुंबातील अडचणी कमी होतात, कामामध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि घरातील वातावरण सकारात्मक बनतं. विशेष म्हणजे हा उपाय मनापासून आणि निस्वार्थ भावनेने केल्यास मानसिक समाधान आणि पुण्याची प्राप्ती होते असंही मानलं जातं. पण मित्रांनो, ही वस्तू गाईला कोणत्या दिवशी, कोणत्या अचूक वेळेला आणि कोणत्या पद्धतीने खाऊ घालायची हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे अधिक मासामध्ये गाईला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे आणि ही वस्तू खाऊ घालताना लोक नकळत कोणती मोठी चूक करतात. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण जाणून घेतलं की अधिक मासामध्ये गाईला एवढं महत्त्व का दिलं जातं आणि गाईला ही पवित्र वस्तू खाऊ घातल्याने कोणते शुभ पुण्यफळ मिळते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रत्येकाच्या मनामध्ये पडणारा प्रश्न, तर अधिक मासामध्ये गाईला ही वस्तू खाऊ घालण्याची योग्य पद्धत नेमकी काय आहे आणि हा प्रभावी उपाय कसा करायचा आहे, कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणत्या चुका चुकूनही करू नयेत, म्हणजेच कोणत्या चुका टाळायच्या आहेत. तर मित्रांनो, हा उपाय करताना सर्वप्रथम सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे. मन शांत ठेवून स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू आणि गोमातेचं मनोभावे स्मरण करायचं आहे. शक्य असेल तर घरातील देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. आपली देवपूजा उरकून घ्यायची आहे. मनामध्ये सकारात्मक भावना ठेवून हा उपाय करायचा आहे. कारण कोणताही धार्मिक उपाय श्रद्धा आणि भक्तिभावाने केला तरच त्याचं पूर्ण शुभ फळ मिळत असतं असं मानलं जातं. यानंतर गाईला ही पवित्र वस्तू खाऊ घालण्यासाठी जाताना मनामध्ये अहंकार, राग, चुकीचा विचार ठेवायचा नाही, तर प्रेमाने, सेवाभावाने गोमातेला ही वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. पण मित्रांनो, ही वस्तू कोणत्या वेळेमध्ये गाईला खाऊ घालायची आहे, कोणत्या नेमक्या गाईला खाऊ घालायची आणि गाईला खाऊ घालताना कोणती मोठी चूक टाळायची हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अधिक मासामध्ये गोमातेला नेमकी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे. तर मित्रांनो, अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना अत्यंत शुभ आणि पवित्र पुण्यदायी मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये धोंडे दानाला विशेष महत्त्व दिलं जातं. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना जे गोड पुरण तयार केलं जातं त्या पुरणापासून छोटे छोटे धोंडे तयार केले जातात. त्यांनाच पुरणाचे धोंडे असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासामध्ये गोमातेला हे पुरणाचे धोंडे श्रद्धेने खाऊ घालणं अत्यंत शुभ आणि पुण्याचं मानलं जातं. विशेष म्हणजे या धोंड्याची संख्या 33 ठेवली जाते. कारण गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास मानला जातो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे गायीला हे धोंडे खाऊ घालायचे आहेत. पण मित्रांनो, हे 33 पुरणाचे धोंडे गायीला कोणत्या अचूक वेळेमध्ये खाऊ घालायचे आहेत, कोणत्या दिवशी हा उपाय केल्याने अधिक शुभ फळ मिळतं आणि कोणत्या गायीला हे धोंडे खाऊ घालायचे हे पुढे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, हे 33 पुरणाचे धोंडे गोमातेला खाऊ घालताना एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि हीच ती मोठी चूक आहे जी अनेक महिला नकळत नकळत करताना दिसतात. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही पवित्र कार्य किंवा कोणताही उपाय करताना आपण त्याला हळदी कुंकू लावण्याची परंपरा आहे. म्हणून अनेक जणी श्रद्धेने प्रत्येक धोंड्याला हळदी कुंकू लावून ते गाईला खाऊ घालतात. पण
इथेच थोडं सावध राहणं खूप गरजेचं आहे, कारण आजकाल बाजारामध्ये मिळणारं हळद आणि कुंकू पूर्वीसारखं नैसर्गिक राहिलेलं नाही. ते तयार करताना अनेक प्रकारची रसायनं आणि केमिकल्स वापरले जातात, असं सांगितलं जातं. पण जर हेच हळद आणि कुंकू लावलेले धोंडे आपण गोमातेला खाऊ घातले, तर ते केमिकल गायीच्या पोटामध्ये जाऊ शकतं, ज्यामुळे गोमातेला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच मैत्रिणींनो, धर्मासोबतच गायीच्या आरोग्याचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गोसेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर प्रेमाने आणि काळजीने तिची सेवा करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून हे पुरणाचे धोंडे गायीला खाऊ घालताना धोंड्यावर थेट हळद कुंकू लावायचं नाही, तर काय करायचं? हे 33 धोंडे एका स्वच्छ केळीच्या पानामध्ये किंवा स्वच्छ एखाद्या पात्रामध्ये, भांड्यामध्ये ठेवायचे आणि त्या पात्राला म्हणजेच भांड्याला किंवा केळीच्या पानाला बाहेरील बाजूला हळद कुंकू लावायचं आहे. त्यामुळे परंपरा ही जपली जाते आणि गोमातेच्या आरोग्याचाही काळजी घेतली जाते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, गायीची पूजा कधीही थेट समोरून सुरू केली जात नाही. असं मानलं जातं की सर्वप्रथम गायीच्या शेपटाकडील बाजूने जाऊन नमस्कार करायचा, गायीच्या शेपटाला प्रेमाने हळद कुंकू लावायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला गायीच्या समोर येऊन तिच्या कपाळाला हळद कुंकू लावायचं आहे. शक्य असेल तर फुलांचा हार गायीला घालायचा आहे. दिवा लावून गायीचं औक्षण करायचं आहे आणि त्यानंतर प्रेमाने हे पुरणाचे धोंडे गोमातेला अर्पण करायचे आहेत, म्हणजेच खाऊ घालायचे आहेत. पण मित्रांनो, हे धोंडे गायीला कोणत्या अचूक वेळेमध्ये खाऊ घालायचे आणि कोणत्या दिवशी हा उपाय केल्याने अधिक शुभ फळ मिळतं, हे पुढे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आणखीन एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, हे 33 पुरणाचे धोंडे नेमके कोणत्या गायीला खाऊ घालायचे आहेत? तर धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय शक्यतो गावरान आणि शांत स्वभावाच्या गोमातेला करावा, असं मानलं जातं. कारण गावरान गायीला आपल्या परंपरेमध्ये विशेष पवित्र मानलं गेलं आहे. म्हणून शक्य असेल तर हा उपाय गावरान गोमातेलाच करावा आणि श्रद्धेने, प्रेमाने हे धोंडे दान अर्पण करावे. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे धोंडे गायीला नेमक्या कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायचे आणि कोणत्या दिवशी हा उपाय केल्याने अधिक शुभ फळ मिळतं. तर मित्रांनो, अधिक मासामध्ये हा उपाय शक्यतो सकाळच्या शुभ वेळेमध्ये करावा असं मानलं जातं. सूर्योदयानंतर किंवा दुपार होण्यापूर्वीची वेळ अत्यंत शुभ मानली जाते. विशेषतः गुरुवार, एकादशी आणि अधिक मासातील कोणताही शुभ दिवस निवडून श्रद्धेने हा उपाय केला तर अधिक पुण्यफळ मिळतं, अशी श्रद्धा आहे. पण मित्रांनो, हा उपाय करताना आणखीन काही महत्त्वाचे नियम पाळणं देखील गरजेचं आहे. आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय करताना कोणती गोष्ट चुकूनही करू नये आणि गायीला कोणती गुप्त वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे. पण मित्रांनो, अधिक मासामध्ये हा प्रभावी उपाय करताना काही नियम पाळणं गरजेचं मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय नेहमी श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने करायचा आहे. राग, चिडचिड आणि दिखावा करून केलेल्या उपायाचं पूर्ण शुभफळ मिळत नाही, असं मानलं जातं. गोमातेला कधीही जबरदस्तीने धोंडे खाऊ घालायचे नाहीत. प्रेमाने आणि शांतपणे हे धोंडे अर्पण करायचे आहेत. तसंच उष्टे, खराब, अस्वच्छ अन्न गायीला देणं टाळायचं आहे. गोसेवा करताना स्वच्छता आणि शुद्ध भावनेला खूप महत्त्व दिलं जातं. मित्रांनो, एक गोष्ट चुकूनही करू नका. गोमातेला त्रास होईल अशी कोणतीही गोष्ट अधिक मासामध्ये चुकूनही करू नका. कारण खरी गोसेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर तिच्या आरोग्याची आणि काळजीची जपणूक करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक गुप्त आणि अत्यंत प्रभावी वस्तू, जी विशेषतः मुलांच्या प्रगतीसाठी खूप शुभ मानली जाते. तर ही आपल्याला वस्तू गायीला खाऊ घालायची आहे. तर मित्रांनो, ती वस्तू आहे गूळ. धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासामध्ये
गाईला गूळ खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुळामध्ये गोडवा असतो आणि जीवनामध्ये गोडवा, सकारात्मकता आणि शुभता वाढावी याचं ते प्रतीक मानलं जातं. असं मानलं जातं की जर मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत असतील, नोकरीमध्ये यश मिळत नसेल, व्यवसायामध्ये सतत अडथळे येत असतील किंवा मुलं खूप हट्टीपणा करत असतील, तर अधिक मासामध्ये मुलांच्या हातून गोमातेला गूळ खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्ही गुळाचा छोटासा तुकडा प्रेमाने गाईला खाऊ घालू शकता किंवा हिरवा चारा देखील अर्पण करू शकता. तर या दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू श्रद्धेने गोमातेला अर्पण केली तर गोसेवेचं पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. मित्रांनो, कोणताही उपाय हा श्रद्धा, सकारात्मक भावना आणि सेवाभावाने केला तरच त्याचं खरं महत्त्व वाढतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. जय गोमाता. धन्यवाद.